नवनीत राणांना तिकीट देणं ही भाजपची लाचारी. आपण राणांचा प्रचार करणार नाही. बच्चू कडूंची रोखठोक भूमिका. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित. कोकणामध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना. महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता महत्त्वपूर्ण बैठक. सांगली आणि मुंबईतल्या 2 जागांचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता. नाशिक, यवतमाळ आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश असेल का याकडे लक्ष. विजय शिवतारेंनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची भेट. आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता. उदयनराजे भोसलेंचं साताऱ्यामध्ये जंगी स्वागत. भाजपच्या पुढच्या यादीत नाव जवळपास निश्चित. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. मुंबईतील लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी. पोलीस हवालदार रोहित किळजे यांचा वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी मृत्यू. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती. मराठमोळ्या अधिकाऱ्यावर केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी. अरविंद केजरीवाल यांच्या अटक प्रकरणात पुन्हा अमेरिकेची उडी. सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवून असल्याचं व्हाईट हाऊसचं वक्तव्य. निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्यानं उमेदवारी नाकारली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रांजळ कबुली. आज तिथीनुसार साजरी होते शिवजयंती. राज्यातल्या अनेक भागातले शिवभक्त रायगडावर दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.